सीईटीची एक्झाम असू दे नाहीतर बोर्डची एक्झाम असू दे, केमिस्ट्री हा सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पण मुलं घाबरतायत, सर आम्हाला ऑर्गॅनिक नाही जमत, फिजिकल केमिस्ट्री मधले न्यूमेरिकल्स नाही जमत, इनऑर्गॅनिकची भीती वाटते, अप्लाइड केमिस्ट्री आम्ही केलेलंच नाहीये आणि मुलं विनाकारण केमिस्ट्रीचं टेन्शन घेत आहेत. मी तुम्हाला सांगू का 2020 ओके कोविडचा काळ म्हणूया आपण आणि यश आराधे जे बेस्ट युट्यूब चॅनल आहे बरं का, त्याचा भाऊ श्याम आराधे आमच्याकडे ऑनलाईन होता. फिजिक्स एक्स्ट्रॉर्डनरी, प्रत्येक टेस्ट मध्ये 45 प्लस स्कोर असायचा फिजिक्स मध्ये. मॅथ्स पैकीच्या पैकीच मार्क पडायचे, पण केमिस्ट्री म्हणलं की घाबरून जायचा. मी तुम्हाला सांगतो, पण आमच्याकडे तो ऑनलाईन होता. आमच्या पहिल्या बॅचचा क्रॅश कोर्सचा स्टुडंट होता. 99.9% मिळाले आणि केमिस्ट्रीत जबरदस्त स्कोर आला होता. म्हणजे आता तुमच्या एक लक्षात आलं की या सब्जेक्टला घाबरायचं नाही, हा बेस्ट सब्जेक्ट आहे. सब्जेक्टला कधीही कमी लेखायचं नाही. एखादा सोपा सब्जेक्ट आहे म्हणून कुठलाही शब्द त्या विषयासाठी वापरायचा नाही. शेवटी आपण शिकतोय तो सब्जेक्ट. मग मला काय म्हणायचंय की या सब्जेक्टला घाबरायचं नाही. तुम्ही माझ्यावर अभ्यास करायचा. ओके, लाईव्ह सेशन अटेंड करा माझ्या बरोबर लाईव्ह. आणि मी तुम्हाला सांगतो आमची एक प्रकारे टीमच तयार झालेली आहे. मॅथ्स साठी इक्वेशन एक्स, फिजिक्स साठी स्वयं फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी मी घेऊन येतोय. ओके, आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवर केमिस्ट्रीचे लाईव्ह सेशन घ्यायचे आहेत मला. अरे इथं लिंबू दाखवलंय, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्ये कोणतं ऍसिड असतं, मग ते ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड आहे. नाव काय त्याचं कॉमेंट मध्ये सांगा. मग ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड कुठले आहेत मी तुम्हाला गंमत दाखवतो. लास्ट इयर ना, आता हे आपलं चॅनल आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. इथं मी घेऊन जाणार आहे कोर्सेस वरती. आणि हे जे कोर्सेस आहेत ना, ही जी वायवा सिरीज आहे ना, याच्यामुळे बऱ्याच मुलांचे मार्क वाढलेत. ओके, युनिट कन्व्हर्जन ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो 10 फिजिक्सचे 10 व्हिडिओ आहेत. सगळे लॉ विथ डेरिवेशन्स विथ न्यूमेरिकल्स मी घेतलेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 6 लेक्चर्स आहेत. मी तुम्हाला सांगतो खूप खूप सेशन्स आहेत आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लास्ट हे वेगळे असे कोर्सेस दिसतात तुम्हाला, पण लास्ट इयरला मी लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये मी सगळ्या भरपूर घेतलंय. इतकं घेतलंय मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री, पण सगळ्यात इम्पॉर्टंट मला काय वाटतंय माहितीये का, हे केमिकल कायनेटिक्स, सॉलिड स्टेट, आयोनिक इक्विलिब्रिया, थर्मोडायनामिक्स, सगळे त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट सगळे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्झिलिक ऍसिड. 2 तासाचं लाईव्ह सेशन मी गेल्या वर्षी घेतलं होतं. एक्स्ट्रॉर्डनरी इफेक्ट झाला होता. मुलांना ऑर्गॅनिक आवडायला लागलं होतं. अल्कोहोल फिनॉल इथर जवळजवळ 2 तास आहे. हे मॅथ्स आहे डेरिव्हेटिव्हचं, भरपूर लाईव्ह सेशन आहेत आणि मग असेच लाईव्ह सेशन या वर्षीच्या बॅच साठी आम्ही सुरू करतोय. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुमचं एक शेड्यूलच तुम्हाला बनवायचं आहे. 6 वाजले की फिजिक्सचं स्वयं फिजिक्स चॅनल वरती जोशी सरांचं लेक्चर जॉईन करायचंय. 7:30 वाजले की मॅथ्स मध्ये इक्वेशन एक्स स्नायपर सिरीज. गेल्या वर्षी जोशी सरांच्याकडे अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाहीये, पण इक्वेशन एक्स 400 प्लस मुलं अशी होती, 99% होती, लक्षात घ्या. आणि आमच्या पण ऑफलाईन मधली भरपूर मुलं होती, ऑनलाईन मधली भरपूर मुलं होती. मी तुम्हाला सांगतो पुष्कळ मुलांचा रिझल्ट चांगला आहे. आणि त्याच्यानंतर आपण आहेच की आपण संध्याकाळी 9:30 वाजता सुरू करणार आहोत आणि मी घेणार आहे केमिस्ट्री. आता फिजिक्सचं डेली लेक्चर आहे, मॅथ्सचं पण डेली लेक्चर आहे, पण केमिस्ट्रीचं प्रयत्न असेल माझा जवळजवळ डेली किंवा आठवड्यातून 3 दिवस तरी सलग मी देईन बरं का तुम्हाला. केमिस्ट्रीला मला वेळ लागणार नाही, पण घेऊ कसं घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे मला माहिती आहे. मला माहिती आहे कसं घेतलं पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की पहिल्यांदा मी काय करेन की ऍप्लिकेशन वरती तुम्हाला, मग आपलं जे ऍप्लिकेशन आहे सह्याद्री ट्युटोरियल्स, तिथं फिनिक्स बॅच वर ना बेसिक लेक्चर्स मी तुम्हाला फ्री प्रोव्हाइड करून देईन. आययुपीएससी असेल, नॉमेनक्लेचर असेल आणि बाकीचे लेक्चर्स मी युट्यूबवर लाईव्ह नक्की घेईन. त्यामुळे तुम्ही काय करा की आपल्या ऍपवर सह्याद्री ट्युटोरियल्स हे ऍप पहिला डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये फिनिक्स बॅच वरती जावा. भरपूर फ्री कंटेंट आहे, तो फॉलो करा. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की बाळांनो, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का की माझ्याकडे आता फोन नाही माझ्याजवळ, असू दे, पण माझ्या ऍपवर मी एक मेसेज काल बघितला. अंश नावाचा मुलगा होता. सर मी जेईची प्रिपरेशन करतोय एका अकॅडमीमध्ये. अकॅडमीच्या सरांचं खूप मोठं नाव होतं पूर्ण देशामध्ये ती अकॅडमी आहे. प्रत्येक शहरात त्यांच्या तो ऑफलाईन सेंटर सुरू होत आहे. साताऱ्यात पण सुरू झालं. नाही जमलं, इतका गोंधळ झाला, लक्षात घ्या, की मी आता काय करू असा मला प्रश्न पडतोय. मी त्याला सांगितलं इमिजिएटली सीईटी कडे शिफ्ट व्हायचंय.
जर मला कोणी विचारले की सर जेई करू का सीईटी, सीईटी लक्षात घ्या. प्रश्न जरी मनात आला तरी सीईटी करा. रिझन आहे की जेई मुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. जेई प्रॉपरली झालेलं नाहीये आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, सांगताना शॉकिंग आहे. मुलं तणावात गेलेत, मानसिक तणावात गेलेत, खूप डिप्रेशनमध्ये मुलं गेलेत. त्यातून पहिला बाहेर मला काढावं लागतंय. काउन्सिलिंग, मी डिटेल काउन्सिलिंगचे पण प्रोव्हाईड करतोय बरं का बाळांनो. 12वी झालेली मुलं हा बघतात व्हिडिओ. पालक, बरेचसे माझे पालक असे आहेत की माझा कुठलाच व्हिडिओ मिस करत नाहीत. मला भेटायला येतात ना, ते सांगतात तसं तुम्ही या व्हिडिओमध्ये असं बोलला होता, त्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिली होती. म्हणजे पालक मन लावून सगळे बघतायत बरं का. शेवटी मुलासाठी सगळं करायचंय ना पालकांना. मग आता मला सांगा, लाईव्ह सेशन सुरू होत आहेत. हे फ्री सेशन्स आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पेड कोर्सेस सगळ्यांचे मिळून जर घ्यायचे म्हणले तरी 5000 पेक्षा लेस प्राइस मध्ये तुम्हाला मिळत आहेत बरं का. मी लवकरच माझ्या ऍप्लिकेशन वरती सगळं लॉन्च करणार आहे. 1-2 दिवसाचा वेळ द्या. नेक्स्ट वीक मध्ये 100% मी सगळं लॉन्च करणार आहे. 11 स्टँडर्ड साठी सुद्धा लॉन्च होणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता काय करूया की जोरात तयारी आपण, आणि केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणारच आहेत, लक्षात घ्या. आणि लाईव्ह सेशन केव्हा सांगायचं राहिलं का तुम्हाला, सांगितलं की 9:30 वाजता सह्याद्री ट्युटोरियल्स. मी तुम्हाला गंमत सांगू का, मॅथ्सला आमच्याकडे आता 200-300 प्लस मुलं लाईव्ह येत आहेत. फिजिक्स साठी लाईव्ह दिसताना 20 प्लसच दिसतंय. याच्या मागचं रिझन काय, की माझ्या इथे सुद्धा ऑफलाईन लेक्चर्स वगैरे सुरू असतात. मुलांचे काही ऑफलाईन क्लासेस 5-5:30 सुटतात. मग घरी परतेपर्यंत वेळ होते. पण तुम्ही बघितलं का, लाईव्ह सेशनला, स्वयं फिजिक्स चॅनलला लाईव्ह सेशनला सुरुवातीला कमी मुलं दिसतील तुम्हाला. पण लेक्चर झाल्यानंतर व्ह्यूज भरपूर आहेत. कारण माझे ऑफलाईन, ऑनलाईनचे सुद्धा स्टुडंट सरांना फॉलो करतायत. सध्या फ्लुइड मेकॅनिक्स सुरू आहे. लकीली आमच्या इथे पण तीच टेस्ट होती. प्रचंड फायदा होतोय. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, टार्गेट आपलं 99च आहे आणि हे अचीव्ह होणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनो ह्या गोष्टी शेअर करा, जास्तीत जास्त मुलांनी लाईव्ह जॉईन करा. ऑल द बेस्ट.